काही उपटसुंबे सोशल मीडियावर म्हणत आहेत की सरकार परत एकदा शेतकऱ्यांना फसवणार आहे, शेतकरी नेत्यांना चॉकलेट दिलेलं आहे, ते चॉकलेट घेऊन परत आलेले आहेत, ते मॅनेज झालेले आहेत. तर त्यांना मला सांगायचंय, सरकारने स्पष्ट सांगितलंय की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार हे अहवाल देतील आणि 30 जूनच्या आत कर्जमाफी केल्या जाईल. म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा ते 30 जून 2026 याच्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. आणि त्या कर्जमाफीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी बसवायचे आहेत. सध्या तुम्हाला काय करायचंय, मी कालच आपल्या युट्यूबला व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये GR आहे 9 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुठल्याही प्रकारच्या शेती निगडीत कर्जाची वसुली होणार नाही. आजपासून बँकेचं टेन्शन घ्यायचं नाही, कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि चालू वर्षातील लोक सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत, कारण की 31 मार्च नंतर ही कर्जमाफी होणार आहे. त्याच्यामुळं सगळेजण बसणार आहेत आणि कर्जमाफी 100% होणार आहे. आणि ती जबाबदारी शेतकरी नेत्यांची, आम्हा आंदोलकांची आहे, ती आम्ही घेतो. आम्ही तथ्यांच्या आणि लॉजिकच्या आधारे बोलतो, नुसतंच कोणावरही तोंडसुख घेऊन पब्लिसिटी मिळवत नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.